नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. टीईटी आणि सीटीटी ही दोन्ही एक्झाम समतुल्य आहेत का? जर मी सीटीटी मधून क्वालिफाईड झालो असेल, पात्र झालो असेल, तर महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीसाठी हे चालेल का? जर मी सीटीटी मधून क्वालिफाईड झालो असेल, तर महाराष्ट्रात शिक्षकांना टीईटी बंधनकारक आहे. त्या संदर्भात मी इथे पात्र असू शकतो का? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तर म्हणजे हा व्हिडिओ आहे. विथ प्रूफ तुम्हाला जी आर पण दाखवतोय. 2017चा हा जी आर आहे. हा जी आर सांगतो की दोघांपैकी कोणत्याही एक्झाम तुम्ही क्वालिफाईड झाला, कोणताही पेपर जरी क्वालिफाईड झाला, तरी तुम्हाला इथे इथे महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये कन्सिडर केलं जाणार आहे. सो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण मात्र काही शिक्षक आणि काही विद्यार्थी मित्रांचं काही कारणास्तव जर टीईटी किंवा साठी क्वालिफाईड झालं नसेल, तर त्यांना अजून एक संधी चालून येत आहे. 21 जून 2026ला तुमची टीईटीची एक्झाम असणार आहे. यासाठी तुम्हाला किंतु परंतु जर तर अजिबात करू नका. तुमच्या बरोबरचे सगळे कामाला लागले, अभ्यासाला लागलेले आहेत. सो प्रॉपर अभ्यास करा. शिक्षकांनी तर चॅलेंज स्वीकारलेलं आहे ऑलरेडी आणि आता सीटचा रिझल्ट पण तुम्ही बघितला. 25% रिझल्ट लागला शिक्षकांचा टीईटी क्वालिफाईड होण्याचा. सो राहिलेल्या शिक्षकांसुद्धा आता येणाऱ्या 80 दिवसामध्ये प्रॉपर अभ्यास करा आणि त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच द्रोणा बॅच 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली. 1 एप्रिलची बॅच. ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मोफत मिळणार आहे. तुमच्याकडे जर ते ऑलरेडी असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बुक किट नको लागत असेल तर ही बॅच जॉईन करा. बाकी दोन्ही बॅचमध्ये सगळं कॉमनच आहे. तुम्हाला इथे शिकवणारी टीम जी असणार आहे ती 5,000 प्लस रिझल्ट देणारी टीम असणार आहे. पीपीटी आणि पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहेत. 350 प्लस टेस्ट सिरीज आहे तुम्हाला इथे अवेलेबल आहे. टॉपिक वाईज आहे, सब्जेक्ट वाईज आहे, फुल अँड टेस्ट सिरीज आहे. डेमो सेशन अवेलेबल आहे तुम्हाला. तुम्हाला दररोज डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे. त्यानंतर तुम्हाला महारिव्हिजन सेशन आहे. डाके सरांचा नवा दिवस नवी सुरुवात हे पण सेशन आहे. हे दोन्ही बॅचमध्ये अवेलेबल आहे. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक दिली. ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, प्रश्न तुम्हाला सुरुवातीला मी टाकला होता की सीटीटी आणि टीईटी समतुल्य अर्हता आहे का? शासन निर्णय काय सांगतो, अर्थात जी आर काय सांगतो? तुमच्या समोर जी आर आहे. हा जी आर आहे 14 नोव्हेंबर 2017चा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जी आर आहे. टायटल आहे पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याबाबत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटीचा अंतर्भाव करण्याबाबतला हा जी आर आहे. तुम्हाला माहिती असेल, पवित्र प्रणाली जी चालते ती महाराष्ट्रामध्येच चालते, इतर राज्यात चालत नाही. सो या प्रणालीमध्ये जेव्हा शिक्षक भरतीची प्रोसेस होत असते टेट मार्फत, त्यासाठी तुम्हाला सीटीटी एक्झाम अंतर्भाव करावा या संदर्भातला हा महत्वाचा जी आर. मी तुम्हाला जी आर कडे घेऊन जातो. तुमच्या समोर हा जी आर आहे, तुम्ही बघू शकता. हा 14 नोव्हेंबरचा जी आर आहे. मग यामध्ये त्यांनी काय आहे, शुद्धीपत्रक आहे. खरं म्हणजे जी आर म्हणजे निर्णय शुद्धीपत्रक आहे. मग त्या शुद्धीपत्रकात त्यांनी काय म्हटलंय, शासन निर्णय ऑलरेडी एक झालेला आहे 23 जून 2017चा. यामध्ये शुद्धीपत्रक म्हणजे काय बदल करण्यात आला आहे. काय बदल करण्यात आलाय थोडक्यात तो बघूया आपण. शासन शुद्धीपत्रक काय बघा. शुद्धीपत्रक काय सांगतं बघा. शासन शुद्धीपत्रक या जी आर नुसार त्यांनी पाठीमागे हे वाक्य वापरलेलं आहे. यामधील खालील उपपरिच्छेद काय होता, असा होता. 1ली ते 8वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केले, तसेच शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात त्याला टीईटी म्हणलं त्यांनी, उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता चाचणीकरिता म्हणजेच टेट एक्झाम करता पात्र असतील. म्हणजेच काय, तुम्हाला माहिती असेल टीईटी झाल्यानंतर टेट होते आणि टेट नंतर तुमच्या पवित्र पोर्टल मार्फत तुम्ही शिक्षक होत असता. शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला टेट मध्ये फॉर्म भरत असताना टीईटी क्वालिफाईड होणं गरजेचं होतं, असं हा मुद्दा सांगतोय, हा परिच्छेद सांगतोय. मग टीईटीच होतंय, मग सीटीटी चालत नव्हतं असं दिसत होत त्यातनं. मग हे नवीन शुद्धीपत्रक आलं आणि त्यात त्यांनी ऐवजी काय वाचावं त्यांनी सांगितलं, या ऐवजी इयत्ता 1ली ते 8वी वाक्य तसंच आहे सगळं. शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण केले, तसेच राज्य शासनाची, इथे मी हायलाइट करतो बघा तुम्हाला, राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी किंवा केंद्र शासनाची, हा पण हायलाइट करतो, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीईटी उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट साठी पात्र असतील असे वाचण्यात यावे. हा बदल करण्यात आला ह्या जी आर मध्ये. हा बदल म्हणजेच काय, तर साधं सिंपल आहे. तुम्हाला पहिले 1 ते 8 साठी तुम्हाला टीईटी किंवा सीटीटी दोघांपैकी एक चालेल. याचं असं पण चालेल पेपर 1 याचा आणि पेपर 2 घेतला याचा तरी चालतंय, किंवा दोन्ही पण पेपर 1 पेपर 2 दोन्ही याचे घेतले तरी चालतंय, किंवा पेपर 2 याचा आणि पेपर 1 याचा, असं पण चालतं. काही प्रॉब्लेम नाहीये, चालतं. सो दोघही समतुल्य अर्हता ह्या जी आरने दाखवून दिलाय. सो याचा अर्थ असा होतो की तुम्ही या जी आर नुसार तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं असं मी देऊ शकतो की महाराष्ट्रातील उमेदवारांनी दोघांपैकी कोणती परीक्षा द्यावी, कोणतीही चालते, कोणतीही परीक्षा दिली तरी तुम्हाला चालणार आहे.
सीटीटी आणि टीटी समतुल्य अर्हता आहे का? तर याचं उत्तर आहे यस, समतुल्य अर्हता आहे. शासन निर्णय तुम्हाला मी आता जी आर दाखवलाय बघा, 2017चा हा जी आर आहे. आणि वेगवेगळे पेपर दोन्ही परीक्षामधून पात्र झालं चालतं का? मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी परत रिपीट करून सांगतो की तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2, सपोज तुम्ही सीटीटी आणि टीईटी, मी असं करतो सीटीटी आणि टीईटी मधून दोघांपैकी कुठून आहे, पेपर 1 सपोज इथून पास आहात आणि पेपर 2 इथून, पेपर 1 इथून पास आहात, पेपर 2 क्वालिफाईड नाहीये. टीईटी मध्ये पेपर 1 इथून क्वालिफाईड आहे, इथून चालणार आहे, कोणताही चालणार आहे. किंवा उलटे होऊ शकतं, तुम्ही पेपर 1 पेपर 2 मध्ये असा विचार करू शकता, इथे हा पेपर 2 नाही झाला तर पेपर 2 मला इकडे घेता येईल का? सो इथे चालेल, इथे झाला इथे नाही, चालेल, कोणताही चालेल. मला काय सांगायचं तुमच्यापर्यंत पोहोचत असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशी अपडेट तुम्हाला मी देतोय माहिती काढून, हा जी आर मी शोधून तुमच्यापर्यंत आणला. काय वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सो परत मी शेवटी घेऊन जातो तुम्हाला, राहिलेल्या विद्यार्थ्यांनी टीईटीची जर तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच द्रोणा 10.0 चालू झालेली आहे. आणि ह्या बॅच मध्ये तुम्हाला इथे प्रत्येक फॅकल्टी शिकवते ना, हा फॅकल्टीचा ब्रँड तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा, प्रत्येक फॅकल्टीचा ब्रँड आहे इथे. सो नक्कीच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे. सेपरेट 2 रुपयाची बॅच पण अवेलेबल, ही सगळ्यांची जॉईन करा. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे आणि तुम्हाला 2026च्या आवृत्तीनुसार पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहे. बॅचेस जॉईन करायचे असतात खाली डिस्क्रिप्शन ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करा, माहिती भरा, ओटीपी टाका, त्यानंतर कॅटेगरी निवडा, शिक्षक टीटी सीटी टेट शिक्षक भरतीची. त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला बॅचेस दिसतील टीटी 10.0 द्रोणाची. त्यापैकी जी बॅच अपेक्षित त्यावरती क्लिक करा, बाय नाऊ करा, फीज पेड करा. फीज कुठे जाणार तुमची? फीज पेड केल्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासात तुमची बॅच दिसेल. माय कोर्सेस नावाचा ऑप्शन खाली ऍपमध्ये आहे, त्यावरती क्लिक करा, तुमची बॅच दिसेल. व्ह्यू करा, व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डिंग आणि पुढे गॅप काय म्हणजे आपल्याला ग्रुप दिसेल. सो लाईव्ह मध्ये लाईव्ह लेक्चर बघायला मिळतात. लाईव्ह जर बघायला नाही मिळालं तर रेकॉर्ड होऊन ते रेकॉर्डिंग मध्ये अवेलेबल असतात. तुमच्या वेळेत तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या कामाच्या वेळेत तुम्हाला जर नाही बघता आलं तर इतर वेळेस पण बघू शकतात. सो जॉईन करण्यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता किंवा खाली लिंक पण दिलेली आहे. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल पण तुम्ही करू शकता. हा व्हिडिओ आवडला लाईक मात्र नक्की करा. इतर मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असेल तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुढचा व्हिडिओ त्याच्यावर मी घेतो आणि ती अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.